आज झालेल्या मतदानानंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते मतमोजणीकडे। मात्र उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आल्याचा सगळ्यात मोठा निर्णय हा हायकोर्टाने दिल्यानंतर मात्र राज ठाकरेंनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देत असताना अगदी 4 ओळींमध्ये हा सगळा विषय संपवून टाकलेला आहे। आज संपूर्ण राज्यभरामध्ये होत असलेल्या राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भातच राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। तसंच या निवडणुकीचे एक्झिट पोलही 20 तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील। तसंच नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची आदर्श आचार संहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील असं न्यायालयाने सांगितलेलं आहे। याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना दिसतायत। कागल नगर निवडणूक संदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी। कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र गोंधळ झालेला आहे। गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल या मतदान केंद्रावरती हा गोंधळ पार पडलेला आहे। प्रभाग क्रमांक 10च्या 2 मधील मतदान प्रक्रिया अर्धा तासापासून खोळंबलेली होती, थांबलेली होती। ईव्हीएम मशीनला एका विशिष्ट उमेदवाराच्याच चिन्हासमोरील शाही लागल्यानं त्या ठिकाणी हा सगळा गोंधळ निर्माण झालेला होता। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या संदर्भातला आक्षेप घेत त्या ठिकाणी हा गोंधळ पार पडलेला आहे। केंद्राध्यक्षांनी त्याची तत्काळ दखल घेत ईव्हीएम मशीनवरील लागलेली शाही पुसून मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ववत केल्याचं देखील वृत्त आहे। त्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे। मात्र त्या ठिकाणी घडलेला प्रकार हा अतिशय धक्कादायक असल्याचं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मतदारांनीच सांगितलेलं आहे। मतदान केंद्रावरती मतदार दाखल झाल्यानंतर अमुक एक व्यक्तीच्याच नावासमोर शाही लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। साताऱ्यामध्ये या क्षणाला मात्र भरपूर वेगवान पद्धतीने मतदानाला सुरुवात झालेली आहे। 12 वाजेपर्यंतची ताजी आकडेवारी पाहता मोठ्या